नमस्कार, रेड्डी सई ब्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आम्ही आलो नागपूरकोटला. कालच रात्री 7:45 गाडीमध्ये बसलो. सकाळी 5 वाजता उतरलो आणि रूम घेतली, आंघोळ वगैरे केली. आता दर्शनासाठी आले. आता 7 वाजले, 20 झाले आणि दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही यायला. गणपतीमध्ये आजारी पडली ना, तेव्हा मी स्वामींकडे मागणी केली, तेव्हा रिपोर्ट सगळं नॉर्मल येऊ दे तर तुझे दर्शनाला येईल. म्हणून मी आता आणि आमची फॅमिली, भोमावरच्या ताईंची फॅमिली आणि चरीची आत्या आलो. आम्ही 8 जण आलो दर्शनाला. आठवते नंतर आहार घेतो आम्ही. पुरुषांची लाईन या साईडनी आणि लेडीजची लाईन या साईडनी. खरेदीचे पप्पा आम्ही चला. स्वामींची समाधी आहे आणि इथे अभिषेक घातलाय सईच्या. मी बोलले होते म्हणून सईच्या हातून अभिषेक घातलाय देवाचा, समर्थ स्वामी समर्थ देवाचा. हे सई आहे. मस्त अभिषेक झाला. आयुदादाचा पण घातला ताई, मी पण घातला. चला आता खंडोबा देवाचं दर्शन घेतो. खंडोबा देवाचं दर्शन घेतो. तिथून बघू काय जिथे जायला भेटेल तिथे जायचा. फिक्स नाही, कुठे पण जाऊ आम्ही. चला मग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपण विचारत बसलो ना. आता खंडोबा देवाचं दर्शन घेतला मी. याच्या अगोदर महादेवांचं दर्शन घेतलं. आता खंडोबा देवाचा. आता जाऊ ST स्टँडवर. आता नाश्ता करू, ST स्टँडवर जाऊ, मग पुढे गाणगापूरला जाऊ आम्ही. बस. आता आलो मी गाणगापूरला. 1:30 वाजला. सकाळी आम्ही 10 वाजता बसलो. एक रिक्षाच केली आम्ही डायरेक्ट आणि आता घेतो दर्शन. तिथून संगमनेरवर जाऊ. रिक्षावाला येईल न्यायला मला. आता इथं पाय पडतो. बसला येणार होतो पण बसला कधी लागेल कधी परत. एवढ्या 8 जणांना जागा होते नाही होतंय, त्याच्यामुळं मग रिक्षाच केली. 2000 रुपये ठरवले आम्ही. राहू दे, असं ना तसं लागतातच पण राहू दे. आलो आम्ही मस्त टमटम. येतो दर्शन. हा मंदिर, दत्त मंदिर, मंदिर.
हा गाणगापूरला ते रिदू सही आहे हे सया श्रीपाद वल्लभांची जन्मभूमी श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद फोटो काढा हाय आता आम्ही दर्शन घेतलंय मग दर्शनच घेतलाय कारण की लाईन भरपूर आहे 4-5 तास लागतील लाईनीला म्हणून काही दर्शन काही होणार नाही टाईम होईल जायला आणि आता मग दर्शन घेतल्यानंतर चाललो चला आता आम्ही ना जेवतो ना जातो आता संगमनेरवर दर्शन घ्यायला नंतर मग परत अक्कलकोटला जाऊ आणि तिथून मग बसला बसू सोलापूर हा संगमनेरवर नाही सोलापूरला जाऊ किंवा पंढरपूर डायरेक्ट बस भेटेल तिथे जाऊ ना मग वस्ती करू पंढरपूरला नाहीतर मग रात्रीचे जर दर्शन झाला पंढरपूरचा तर मग रात्रीच जाऊ घरी नाहीतर मग उद्या 4 तास भरपूर होता इथं वस्तीला राहिलो असतो तर मग घेतलं असतं हां पण आता मग जायचं आहे ना म्हणून मग नाही लाईनीला थांबलो चला संगम दरबार नदीचं आता दर्शन झालं चालू तू रील्स मध्ये आता दर्शन घेतो नदीवर पण जाऊ नंतर नाही फ्रंट कॅमेरा रिद्धी आणि मामा चाललेत पुढे रिद्धीला मागाशी थोडा गुस्सा आलेला म्हणून आता मामा मनवताना तिला सई घेतो आता दर्शन हा संगमनेर आता संगम घाट नदीवर जातो नंतर मंदिरात जाऊ हा 2 पाने 2 नद्यांचं मिलन झालेलं आहे या साईडला ब्राऊन त्या साईडला ब्लॅक मस्त 2 नद्यांचं मिलन झालंय कितीला कितीला 20 पैसे नंतर ना 20 रुपये मी वाटे घेतो पैसे नको द्या दिवसेंदिवस पैसे वाढतंय मागे 10 रुपयाला भेटायची आता 20 रुपयाला असू दे देवासाठी घ्यायचा नदीवर सोडायचं संगमनेरवर सोडायचे काय झाला आयु घे आगे आयु सोडा ना वारा आहे तसा म्हणून ते तसं झालं बघ पाणी कसं 2-2 आहेत
माझा पण पाडत होतो इथे थांब तिथं. हट. जा पटकन. जा पटकन. अगं जा. ये पटकन रितू रितूला लय राग येते हा आरतीचा चेहरा का दिसत होता ना. हे बघा असं ना त्यांचं मिलन झालंय म्हणून या ठिकाणाला संगमनेर बोलतात. श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्ताय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. नमस्कार, रिद्धी सई व्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर आता मी दर्शन घेतला, 5:30 वाजले, लवकरच आले होतो. 5 वाजता तिकडे लाईनीला गेलो, लाईन तर भरपूर होती म्हणून आम्ही मुखदर्शनच घेतला. आणि रिद्धीसा आहेत रूमवर, येतील नंतर. ते आले का फिरू आम्ही आणि मग नंतर शॉपिंग करू जाऊ स्टँडवर. दर्शन मस्त झाला देवाचा, दर्शन पण मनासारखा झाला मुखदर्शन पण. नासू द्या, जायचं आहे ना घरी आम्हाला नंतर. त्याचे मुलं आम्ही मुखदर्शनच घेतलंय लवकरच. लाईनीला थांबलो असतो तर मग 4 तास लागणार होतं आणि आम्हाला 8 वाजता तरी बस पकडायला लागेल. तेव्हा आम्ही संध्याकाळी 8 वाजता किंवा 7 वाजता पोहोचू घरी. मस्त झाला दर्शन. बघा आता रितूचे पप्पा आणि रितूसा किती वाजता येतात तर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रेद्दूला कालपासून आणि सईला कालपासून डोसा खायची इच्छा होती. आता पंढरपूरच्या स्टेशनवर आहोत आम्ही, घरी जायला निघालो. कंप्लेट हॉटेलमध्ये दिसला डोसा म्हणून त्यांना मग सांगितलं नाश्ता करायला. आमचा नाश्ता करून झाला आहे. तिकडे आतमध्ये पंढरपूरमध्ये होतो तेव्हाच नाश्ता केलेला. मिसल पाव, शिरा, पोहे खाले. आता पण यांना डोसा खायचा होता म्हणून. तर आता बस भेटली, अजून अर्धा तास लागेल बस यायला. डायरेक्ट घरी. मस्त दर्शन झाला सर्व ठिकाणी. सगळीकडे गेलो आहे. तुम्हाला येत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. सहा वाजल्यात आणि आता लोणावळा घाटामध्ये आहोत. आता पनवेलला जायला तरी 7 वाजतील आम्हाला. तिथून जाऊ घरी. रात्र होईल आम्हाला जायला. मस्त प्रवास झाला अक्कलकोटचा, गाणगापूरचा आणि कोणालाच त्रास नाही झाला. मस्त प्रवास झाला. दर्शन पण मस्त झाला. बघा, ही व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा. मोबाईल
बरं पप्पा काय करू शकत नाही. का पप्पा नाही करू शकत आई? टनेलमध्ये एंट्री केली आम्ही आता. छोटासाच आहे टनेल. हाय. तर आज 1:30 वाजलाय. आता चालले कुंडेवालला प्रसाद घेऊन आई बाप्पाला, मोठे ताईला आणि भावाला. आणि काल अभिषेक घातला होता तर त्याचा ते तातेही नारळ सांगितला घरी न्या आणि प्रसाद करा आणि सर्वांना द्या. हे बघा आता आता 12:30ला प्रसाद करायला घेतला आणि आता चालू कुंडेवालला. आणि मस्त अभिषेक वगैरे मस्त झाला. प्रवास पण मस्त झाला आमचा. रात्री तरी 8:30 वाजले यायला. जेवलो बिवलो दमलेलो होतो, झोपलो. आणि आज कपडे वगैरे भरपूर होतं ते धुतले म्हणून आता टाईम झाला, नाही तर सकाळीच लवकर जाणार होतो. तर बघा आमचा भात, एवढा भात झाला आहे. अजून शेतात आहे 4-5 पिशव्या होतील. आणि तो एक तेवढा, तो समोरचे शेताजवळ, समोरचे जुईचे घरातल्या शेताजवळ. नशीब स्वामींची काहीतरी कृपादृष्टी आमच्यावर, म्हणून पाणी आता किती लागलं आहे. तर आता आमचे हाल झाले असते शेतात काम करायला, ते गारणीमध्ये. परत एवढा भाग पण नसतं झाला पावसाच्या अगोदरच. अक्कलकोटला जायचं होतं ना, म्हणून आम्ही लवकरच करून घेतला. तर चला मग